अमावस्या संपून पौष महिन्याला सुरुवात होत आहे. तर पौष महिन्यात सूर्यनारायणाच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. सूर्यदेवताची पूजा केल्याने तेज, प्रकाश हा आपल्या आयुष्यात होत असतो. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर रविवारच्या या पौष महिन्यातील व्रताची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हिंदू दिनदर्शिकेनुसार येणारा 10वा महिना म्हणजे पौष महिना. हा महिना सूर्य उपासनेचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यामध्ये सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि मकर संक्रांत हा अत्यंत महत्त्वाचा सूर्यपूजनाचा सण देखील याच पौष मासात येतो. ग्रहांचा राजा असलेला सूर्य, ज्याच्या कृपेने आपल्याला रोज नवीन दिवस पाहायला मिळतो, पिता कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात मोठा तेजस्वी तारा आहेत. त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही अलौकिक तेज प्राप्त व्हावं, आपला भाग्योदय व्हावा, सौभाग्य प्राप्ती व्हावी, संतान सुख लाभावं, उत्तम आरोग्य मिळावं आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा, यासाठी पौष महिन्यात दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत केलं जातं. ज्यांच्या मनात अशी इच्छा आहे असा प्रत्येक जण हे व्रत करू शकतो. या व्रतामध्ये महिला, पुरुष, कुमारिका, सवाष्ण, विधवा, गरोदर असा कोणताही भेद नाही. ज्याला या व्रताचे नियम पाळणं शक्य आहे त्याने हे व्रत मनोभावे करावं. पौष महिन्यात केल्या जाणाऱ्या सूर्यनारायणाच्या प्रभाव्या व्रताची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ पाहताच कमेंटमध्ये जरूर लिहा, ओम सूर्याय नमः. चला तर सुरुवात करूया. पौष महिना पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित मानला जातो. या महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होत असते. सूर्य हा ग्रहांचा राजा असून आत्मा, तेज, आरोग्य आणि यशाचा कारक आहे. रविवारी सूर्यदेवाची विशेष कृपा मिळते म्हणून या दिवशी उपवास केला जातो. धर्मग्रंथानुसार पौष महिन्यातील रविवारी उपवास केल्याने पूर्वजन्मातील पापांचेही क्षालन होत असते. आयुष्यातील अडचणी, अडथळे, कर्ज आणि आजार दूर होण्यास मदत होते. सूर्यदेव प्रसन्न झाल्यास नशिबात उजेड येतो. पौष महिन्यात सूर्यदेवाला अर्घ्य देणे व उपवास केल्याने घरात धन, अन्नधान्य आणि स्थैर्य टिकते. शेतकरी व गृहस्थांसाठी हा उपवास विशेष फलदायी मानला जातो. रविवारी उपवास केल्याने पचनशक्ती सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते. सूर्यनमस्कार व सूर्य उपासनेमुळे डोळे, हाडे, हृदय आणि प्रतिकारशक्तीही मजबूत होत असते. सरकारी नोकरी, नेतृत्व किंवा राजकारणात अडथळे असलेले, आत्मविश्वास कमी असलेले, सतत अपयश येणारे, तसेच सूर्यदोष किंवा कुंडलीतून दुर्बल सूर्य असलेले लोक हा उपवास करतात. थोडक्यात सांगायचे तर पौष महिन्यातील रविवारी उपवास केल्याने सूर्यदेवाची कृपा मिळते, आरोग्य, तेज आणि यशप्राप्ती होते, घरात समृद्धी येते आणि मानसिक बळही वाढते. मंडळी, यंदा पौष महिन्यामध्ये एकूण 4 रविवार आलेले आहेत. त्या तारखा आहेत 5 जानेवारी 2025, 12 जानेवारी 2025, 19 जानेवारी 2025 आणि 26 जानेवारी 2025. या व्रताचे नियम पाहता प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या किमान 2 तास तरी आधी उठावं आवश्यक आहे, जेणेकरून नित्यकर्म आटपून स्नानही झालेलं असेल. कारण सूर्योदयानंतर केस विंचरायचे नसतात, त्यामुळे सूर्य उगवण्याआधीच आंघोळ करून केस विंचरून घ्यायचे आहेत. सूर्य उगवल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, फुलं, अक्षता, पांढरे तीळ आणि गूळ टाकायचा. स्त्रियांनी सूर्यदेवताला अर्घ्य देताना म्हणायचं ओम गृणी सूर्याय नमः आणि पुरुषांनी अर्घ्य देताना म्हणायचं की ओम सूर्याय नमः. त्यानंतर स्वतःभोवती अशा 3 प्रदक्षिणा घालायच्या. त्यानंतर तुळशीची पूजा करायची असते. मात्र रविवारी तुळशीला पाणी घालणं आणि स्पर्श करणं हे धर्मशास्त्रानुसार वर्ज्य आहे. त्यामुळे तुळशीला स्पर्श न करता तिच्या मुळाशी 1 चमचा गाईचं दूध आणि चिमूटभर हळद अर्पण करायची असते. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावावा तरी चालेल. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर तुळशीजवळ दुरूनच हळदी कुंकू, फुलं, अक्षदा वाहून नमस्कार करायचा. स्त्रियांनी स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं आहे. हा दिवशी तुळशीचा वाण म्हणून
तीळ, ऊस, गाजर, बोर, गूळ अर्पण करू शकता. हे शक्य नसेल तर किमान तिळगूळ वाहिला तरी चालेल. प्रदक्षिणेसाठी जागा असेल तर तुळशीला एक तरी प्रदक्षिणा घालू शकता. जागा नसेल तर स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा घालून पुन्हा तुळशी मातेला नमस्कार करायचा. या दिवशी सूर्यनारायणाची पूजा करतानाच विष्णुरूप नारायणांचीही पूजा केली जाते. पण रविवारी तुळशीची पानं तोडता येत नाहीत. त्यामुळे शनिवारी सूर्यास्तापूर्वीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत. जर ते राहिलं असेल तर लहानातील लहान मुलांकडून किंवा पुरुषांकडून ती पानं तोडून घ्यावीत. एक उपयोगी कल्पना सांगते. घरात पूजेची एक तुळस ठेवावी आणि वेगळ्या कुंडीत काही तुळशीची रोपं लावून ठेवावीत. जेव्हा रविवारी किंवा एकादशीला पूजेसाठी तुळस हवी असते ना, तेव्हा या अतिरिक्त तुळशींचा पाने आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर सूर्यनारायण व्रताची साधी आणि सोपी मांडणी करायची आहे. ही पूजा आपण अंगणात, गॅलरीमध्ये, गच्चीवर किंवा घरात अशा कुठेही करू शकतो. शक्यतो सूर्याच्या कोवळ्या किरणांमध्ये ही पूजा करावी. पण हे शक्य नसेल तर घरात केली तरीही चालू शकते. महत्त्व भक्तिभावाचं आहे. पूजेला बसताना तोंड पूर्वेला असावं. पाटावर लाल कापड अंथरायचं. रांगोळीने सूर्यनारायण काढायचे. सूर्याच्या डाव्या बाजूला गोपद्म म्हणजे गायीची पावलं काढायची. साचा नसेल तर हाताने 4 पावलं काढली तरीही चालू शकतात. उजव्या बाजूला 2 राणूबाई काढायच्या. म्हणूनच या व्रताला आदित्य राणूबाई व्रत असंही म्हटलं जातं. पौष महिन्यात सूर्यदेवांचा राणूबाईंशी विवाह लावण्याची परंपरा आहे. पाटावर जागा असेल तर चंद्राची आकृती काढू शकता. पान सुपारीवर गणपतीची स्थापना करू शकता. मुख्य म्हणजे सूर्यदेव, राणूबाई आणि गोपद्म असणं हे आवश्यक आहे. कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे लाल पिवळा धागा 6 गाठी देऊन ठेवायचा. 6 गाठी म्हणजे सोमवार ते शनिवार हे 6 वार. पाण्याचा विडा ठेवायचा. साहित्य नसेल तर 11 किंवा 51 अशी दक्षिणा ठेवली तरीही चालू शकते. ती रक्कम नंतर दानासाठी तुम्ही वापर करू शकता. नैवेद्यासाठी गूळ खोबऱ्याची खीर, डाळ तांदळाची खिचडी, भाज्या दाखवायच्या. करडईचं फूल विशेष मानलं जातं. नसेल तर ऋतुमानानुसार कोणतंही फूल तुम्ही वापरू शकता. शेवटी कापूर आरती करताना कापरावर पांढरे तीळ टाकायचे. त्यानंतर सूर्याची 12 नावं म्हणायची. ओम मित्राय नमः, ओम भास्कराय नमः. दिवसभर फलाहार करायचा. मीठ, तेल, मिरची, आलं सर्व काही वर्ज्य आहे. दिवसा झोपायचं नाही. ब्रह्मचर्य पाळायचं. मासिक धर्म किंवा प्रवासात पूजा करणं शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरीही चालू शकतं. अतिरिक्त रविवार धरायची गरज नाही. सूर्यास्ताआधी उपवास सोडायचा. संध्याकाळी कथा ऐकायची किंवा सांगायची. कुणालाच सांगता येत नसेल तर सूर्यदेवांना 5 शब्दांची कथा सांगायची. पूजा सोमवारी सकाळी उचलायची. नैवेद्य प्रसाद म्हणून द्यायचा. शेवटच्या रविवारी तिळाचे पदार्थ, खिचडी किंवा दान करून उद्यापन करायचं. पौष महिन्यातील रविवारी करायचे प्रभावी सूर्यदेव उपाय. पौष महिना हा पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे या महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्य उपासना, व्रत आणि दान यांना विशेष महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय लवकर फळ देतात. रविवारी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत, कारण हे सूर्यदेवांचे प्रिय रंग मानले जातात. स्नानानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे. त्यात थोडे कुंकू किंवा रोळी, अक्षत म्हणजे तांदूळ, एक लाल फूल, थोडंसं दूध किंवा गूळ मिसळा. पूर्वेकडे तोंड करून उभे राहा आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः किंवा ओम ह्रां ह्रीं ह्रौं सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. अर्घ्य दिल्यानंतर शांत मनाने स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर घरातील देवाऱ्यात किंवा सूर्ययंत्रासमोर दीप लावून सूर्यदेवांची साधी पूजा करा. पूजेमध्ये धूप, अक्षता, लाल फुलं किंवा साधा नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास रविवारी आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच किंवा सूर्यदेवांशी संबंधित एखादी कथा वाचा किंवा ऐका. पौष महिन्यातील रविवारी व्रत ठेवायचे असल्यास दिवसभरात एकदाच साधा, सात्विक आणि निरामिष असा आहार घ्यावा. या दिवशी मीठ, तेल आणि फार तिखट पदार्थ टाळावेत. संध्याकाळी खीर, गूळ पोहा, फळ किंवा इतर गोड सात्विक पदार्थ घेणे शुभ मानले जाते. आरोग्य, तेज आणि पापक्षालनासाठी तिळगूळ
गहू, लाल वस्त्र किंवा तांबडे भांडे आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. काही परंपरांमध्ये रविवारी तीळ भात किंवा तिळाची खिचडी बनवून प्रथम सूर्यदेवांना नैवेद्य दाखवला जातो, नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सेवन केला जातो. यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास आणि ऐश्वर्य वाढते असा समज आहे. आरोग्य व रोगनाशासाठी प्रत्येक रविवारी नियमित सूर्याला अर्घ्य देणे किंवा आदित्य हृदय स्तोत्राचा जप करावा. धन, वैभव आणि यशासाठी पौष महिन्यातील सर्व रविवारी व्रत करावे. गूळ तिळाचे दान करावे आणि लाल फुलांची सूर्यदेवांची पूजा करावी. अशा पद्धतीनं जर तुम्ही सूर्यनारायणाचं व्रत केलं तर तुमच्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या अवश्य पूर्ण होतील. या व्रताची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, समोरील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओला हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.